आहे आणि या परिसरामधील जे छोटे मोठे मंदिर आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आणि जे आजूबाजूच्या परिसरामध्ये ह्या गंगेच्या काठावरची जे दुकानं होती ते देखील आता हटवण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे आणि संपूर्ण गोदावरी परिसर जे आहे ते अगदी गोदावरी नदी अशी दुथडी भरून ह्या ठिकाणी वाहायला लागलेली आहे। नाशिकमध्ये काल संध्याकाळपासून हा पाऊस सुरू झाला आणि या पावसाचं परिणाम जे आहे ते नाशिकच्या गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग जो आहे तो ह्या ठिकाणी जो आहे तो सुरू झाला। खरं तर याच नाशिक नगरीच्या ह्या गंगाघाट परिसरामध्ये जी आपल्याला छत्री दिसते त्या छत्रीमध्ये जी विधी असते, धार्मिक विधी जी असते ती या ठिकाणी केली जाते। खरं तर पिंडदान असेल किंवा अस्थि विसर्जनाचा जो कार्यक्रम असतो, जी प्रथा आहे, जी परंपरा आहे, त्याचं काम या ठिकाणी केलं जातं आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ही छत्री देखील आता पाण्याखाली या ठिकाणी गेलेली आहे। त्याचप्रमाणे जे छोटे मोठे मंदिरं जे आहेत ते देखील संपूर्णपणे पाण्याखाली या ठिकाणी आपल्याला जाताना पाहायला मिळत आहे। नाशिकचं देव मामलेदार मंदिर असेल, जो उभा असलेला मारुती असेल, तो देखील पूर्णपणे या ठिकाणी पाण्यामध्ये आपल्याला या ठिकाणी गेलेला पाहायला मिळतो आहे। नाशिकच्या गंगापूर धरणामध्ये पाण्याचा जसा जसा प्रवाह जो आहे तो येतो आहे त्याच पद्धतीने जो विसर्ग जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे। प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे का गरज असेल तरच गंगेच्या किनारी जा, अन्यथा कोणीही गंगेच्या किनारी या ठिकाणी जाऊ नका असं आवाहन देखील प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी केलेले आहे। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जे पर्यटक जे आहेत ते देखील आलेले आहेत। ताई, गंगेला मोठं पाणी आलेलं आहे, तुम्ही